ह्या 5 गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात, पण आपण त्यांना कधी महत्व देत नाही. ही गोष्ट आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. दुसरं अँगर मॅनेजमेंट म्हणजे राग कंट्रोल करणं. तिसरं किंवा हेल्थ म्हणजेच काय, तुमच्या शरीराची तुम्हाला काळजी करायची आहे, हेल्दी राहायचं आहे. चौथं ते म्हणजे इमोशन्स हँडल करणं किंवा इमोशन्स एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. पाचवी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला आपण 0 व्हॅल्यू देतो ते म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. हा, ही एक गोष्ट तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकते. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे टाइम मॅनेज करणं. 3 जणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे वेळच नाहीये, आम्ही 9 to 5 जॉब करतो. असेल तर ते म्हणतात की आम्ही घरामध्ये असून सुद्धा काम करतो, पण तरी देखील आमचं टाइम मॅनेज होतच नाहीये, आम्हाला एखादी वेगळी ऍक्टिव्हिटी होतच नाहीये. किंवा जर तुम्ही हाऊसवाईफ असतात, पोरांमध्ये किंवा आपल्या फॅमिलीसाठी करताच निघून जातो, मला जरासाठी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी वेळच भेटत नाही. दुसरी कोणतीतरी गोष्ट शिकण्यासाठी अजिबात वेळ भेटत नाही. जर तुम्ही स्त्री असो, पुरुष असतो, लहान मुलगा असो, मोठा माणूस असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो जगातली व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीकडे फक्त आणि फक्त 24 तासच आहेत. मग तरीही लोक एवढे सक्सेसफुल कसे होतात आणि आपण शून्यामध्येच कसे काय? तर जे लोक सक्सेसफुल होतात किंवा जे लोक आयुष्य जगतात असं आपण म्हणू शकतो, ते लोक त्यांचं टाइम मॅनेज करतात. तर कसं टाइम मॅनेज करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक काम वेळेच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. आता ह्यावरती एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो, डेलिकेट व्हिडिओ होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर ह्याची सविस्तर माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. पण वेळेला महत्व द्या. जर तुम्ही आज तुमच्या वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देईल आणि तुम्ही यशाच्या शिखरावरती असाल. दुसरं आहे अँगर मॅनेजमेंट. तर अँगर मॅनेजमेंट का केली जाते? खूप वेळा आपल्याला असं म्हटलं जातं की तू खूप रागिष्ट आहे, ह्या व्यक्तीचा स्वभावच तापट आहे, अरे हळू बोल, कुठे आहेस तू? किंवा कळत न कळत आपण आपल्या मुलांवर छोट्याशा गोष्टीवरून रागवतो. मग असं का होतं? कधी विचार केलाय की हा तुमचा स्वभाव आहे, कळत न कळत तुम्ही असे होत चाललात? खूप वेळा असं होते की आपण स्वतः, आपला मुळात स्वभाव खूप शांत असतो, पण खूप वर्ष काही गोष्टी, काही इमोशन्स आपल्या आतमध्ये असतात, दाबून ठेवलेले असतात, ते एक्सप्रेस न केल्यामुळे, कधी कधी कामाच्या ताणामुळे, कधी काही असंच कोणती तरी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, त्यामुळे आपली चिडचिड होते, आपल्याला खूप राग येतो. मग अशा वेळी काय होतं की आपल्या घरामध्ये जे काही लहान मुलं आहेत, आपली मुलं म्हणा किंवा आपली छोटी भावंड म्हणा, त्यांच्यावरती आपला राग निघतो. आपल्यापेक्षा जे लोक लहान आहेत त्यांच्यावरती राग निघतो. कधी कधी तर आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपला राग निघतो. आणि मग जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या रागाचा तुमच्या बाळावरती काही परिणाम होऊ नये, मग तुम्हाला तुमचा राग जो आहे तो कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. हल्लीची पिढी खूप स्मार्ट आहे बरं का. ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांच्या समोर कराल, ज्या गोष्टी मुलं आपल्या आजूबाजूला बघतील, तसंच मुलं करतात. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी सुद्धा राग जो आहे तो कंट्रोल करावा, तर तुम्ही स्वतःचा राग नक्की कंट्रोल करा आणि ह्याला सुद्धा खूप महत्व द्या. तर हेल्थ म्हटल्यावरती प्रत्येक व्यक्तीला पहिला प्रश्न पडतो ते म्हणजे हेल्दी खाणं. हा, घरचं खाणं, हेल्दी खाणं. तर तुम्ही मला म्हणाल आम्ही तर घरचंच खातो, हेल्दी खातो, अजिबात ऑइली वगैरे खात नाही. तर नाही डिअर, हेल्थ म्हणजे एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी खूप स्त्रिया बघितल्या आहेत, पुरुष सुद्धा, जे पुरुष आहेत ते म्हणजे फक्त आपलं शरीर टोन व्हावं म्हणून जिमला जातात. स्त्रिया ज्या वेळेला प्रेग्नेंट असतात त्यावेळेला एक्सरसाइज करतात. त्याच्यानंतर खूप वेळा आपण फक्त आपली आवड असेल तरच जिम मध्ये जातो. वेट लॉस करायचंय, वेट गेन करायचंय तर जिम मध्ये जातो, तर एक्सरसाइज करतो. पण आपल्या आयुष्यामध्ये एक्सरसाइजला 0 महत्व देतो. तर जर तुम्ही तुमच्या 24 तासामधला फक्त अर्धा तास काढलात, फक्त अर्धा तास काढलात आणि व्यायामात थोडंसं महत्व दिलं, तर तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. हे जे सुंदर शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे, त्या शरीराचं सोनं होऊ शकतं. योगा आणि एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट असते. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये तर भरपूर असते. का? कारण की जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर इम्पॉर्टंट असेल, जर तुम्ही आफ्टर डिलिव्हरी
आफ्टर डिलिव्हरीच्या नंतर खूप महत्वाचं असतं. तुमचं जर छोटंसं बाळ आहे, तरी सुद्धा तुमची तब्येत चांगली असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं शरीर स्ट्राँग असेल, तर तुम्ही तुमच्या बाळाला व्यवस्थित कॅरी करू शकता. लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपल्या शरीराला त्रास होतो, शरीराला दुखणं येतं, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की आपण खूप थकलोय आणि आपल्या मनाला खूप मोठं दुःख, काहीतरी डोक्यावरती जड असं ठेवलेलं आहे. त्यामुळे कृपया करून एक्सरसाइज करा. वेट लॉस, वेट गेन किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स झालेत म्हणून एक्सरसाइज नका करू. तर स्वतःसाठी एक्सरसाइज करा. दिवसाचे 10 मिनिटापासून सुरुवात करू शकता, की हां बाबा दिवसातून 10 मिनिटं काढलेत, एक्सरसाइज केलीत आणि त्याच्यानंतर कळत-नकळत तुम्हाला तुमची एक्सरसाइज इतकी आवडेल ना, कोणतीही एक्सरसाइज तुम्ही करू शकता. त्याचा उपयोग हा होतो, की तुमच्या शरीरावरती तर त्याचा परिणाम होतोच. पण त्याचबरोबर तुमच्या बाळाच्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. कारण ज्यावेळेला आई-वडील एखादी गोष्ट करतात, त्यावेळेला मुलंही आवडीने त्या गोष्टी करतात आणि त्यांना वेगळं असं शिकवायची गरज लागत नाही. चौथं, ते म्हणजे इमोशन्स हँडल करणं किंवा आपल्या ज्या फीलिंग्स आहेत, त्या कोणाला तरी सांगणं. आपल्याला समजणं, की आपल्याला नेमकं काय होत आहे ते. खूप वेळा कळत-नकळत असं होतं, की आपला जो स्वभाव नाहीये, तो स्वभाव आपला होत जातो. मग अशा वेळी काय करायचं बरं? खूप वेळा असं म्हटलं जातं, की आम्हाला तर कोणी समजूनच घेत नाहीये किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच आयुष्यात का होत आहेत? लक्ष असतो. ज्यावेळेला आपण खूप भावनात्मक असतो, त्यावेळेला आपले निर्णय चुकतात. आणि खूप वेळा असं होतं, की आपण आपलं दुःख, आपला त्रास किंवा आपली तकलीफ, कोणतीही गोष्ट, आपले प्रॉब्लेम्स म्हणा, आपण एखाद्या विश्वासाच्या व्यक्तीकडे जाऊन मांडतो. आणि मग ती व्यक्ती असं म्हणते, "एवढूसच ना, तुला माहितीये का, माझ्या आयुष्यात तर खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी होऊन गेल्यात." मग त्यावेळेला काय होतं, आपले प्रॉब्लेम्स जे आहेत, ते सॉल्व्ह तर होत नाहीत. पण त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, ते ऐकून आपल्याला असं वाटतं, की आपले प्रॉब्लेम्स तर खरंच खूप कमी आहेत. अशा वेळी काय करायचं? तर एक गोड उपाय तुम्हाला मी देते. ते म्हणजे थेरपिस्ट. तर आता तुम्ही बोलाल, "थेरपिस्ट, तुला मी वेडी वाटते का?" नाही. असं नाहीये, की जर एखादी व्यक्ती वेडी असेल, तरच तिने थेरपी घ्यावी आणि हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर नाही. लक्षात ठेवा. ओके. तर ज्या वेळेला मी जे काही शिकली, आपल्या भावना कशा कंट्रोल करायच्या, आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतात, ते कसेही करायचे. त्यावरून मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकते. कपल थेरपीज असते किंवा नॉर्मल थेरपी सुद्धा असते. तुमच्या आयुष्यात काय होतंय, काय नाही होतंय, किती सारे प्रॉब्लेम्स येत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला खूप राग येतोय, तुम्हाला खूप चिड होते, तुम्हाला खूप ओरडायचंय, तुम्हाला खूप रडायचंय आणि ह्या सगळ्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलू शकता. आता मला माहितीये, खूप लोकं म्हणतील, "अरे गं, माझं वय तर आता 50 आहे, माझी तर आता 60 झाली आहे आणि तू मला आता थेरपिस्टकडे जायला सांगतेस?" तर ऐका, तुमचं वय जरी 50 असेल, जरी 40 असेल किंवा तुम्ही जरी म्हातारे असाल, तरी देखील तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता, ते तर लहान आहेत. खूप वेळा कळत-नकळत आपल्या वागण्याचा, आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांवरती खूप मोठा परिणाम होतो. तर तुम्ही खूप इमोशनल आहात किंवा तुम्हाला कोणाची तरी गरज आहे, तर कोणावरतीच अवलंबून न राहता, कोणाचीही वाट न बघता, त्यांनी आपल्याला आधार द्यावा, असं न विचार करता, सरळ तुम्ही थेरपिस्टकडे जा आणि थेरपीच्या 5वी गोष्ट, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. कृतज्ञता व्यक्त करणं, कृतज्ञ असणं, ही एक भावनाच खूप मोठी आहे. ज्यावेळेला तुम्ही स्वतः कृतज्ञता व्यक्त करता, खरं तर प्रत्येकाने जे तुमच्याकडे आहे त्यासाठी आभार मानणं खूप गरजेचं आहे. आता कृतज्ञता का व्यक्त करायची असते? खूप वेळा असं होतं, की आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण खूप समाधानी असतो. खूप समाधानी असतो, खूप आनंदी असतो. पण त्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. आणि अचानक कोणी आलं, त्याच्याकडे काहीतरी मोठी गोष्ट आहे, त्याच्याकडे काहीतरी मोठं आहे. तर आपण असं म्हणतो, "शाला, माझ्याकडे का नाही आहे?" आता त्याचबरोबर एखादी व्यक्ती जर सक्सेसफुल असेल, तर तिने किती खडतर प्रवास केला असेल, किती किती कष्ट केले असतील, कितीतरी रात्री तिने जागून काढल्या असतील त्या व्यक्तीने. हे आपल्याला माहीतच नसतं. पण त्याचं यश आपल्याला दिसतं आणि आपण म्हणतो, की आपण पण सेम प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा आपण एवढे यशस्वी का नाही आहोत? तुम्ही जो प्रवास करताय,
तोच प्रवास त्या व्यक्तीने चालून झालेला आहे आणि तुम्ही जो प्रवास करताय त्या प्रवासामध्ये तुम्ही अर्ध्यावरती आहात. ह्याचं तुम्हाला अजिबात गोष्ट कळत नाही. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचे आहे. तुम्हाला समाधान वाटेल आणि समाधान मिळेल आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचे आहे. मी गेले काही महिने कृतज्ञता व्यक्त करते किंवा कृतज्ञता व्यक्त करणं, कृतज्ञ असणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे मी स्वतः फील केलंय आणि त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते. ज्या गोष्टी आयुष्यात मी करते, तेच मी तुम्हाला सांगते आणि त्यामुळे जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा ना आणि तुम्ही जर एखादं छानसं क्यूटचं कमेंट पाठवलात, तर मला खूप, खूप, खूप आनंद होईल. त्यामुळे जर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद अजून दुप्पट करायचा असेल, तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. त्याचबरोबर व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बाय बाय.